बातमी कोल्हापूरची। कोल्हापूरमध्ये ठाकरे सेनेकडून बॅनरबाजी आहे। ईव्हीएम जिंदाबाद असे लिहिलेले बॅनर झळकत आहेत। ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवलेंकडून ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते कोल्हापूरमध्ये आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडे। सतेज, कोल्हापूरमध्ये ईव्हीएम संदर्भात बॅनरबाजी नक्कीच लागवी। आपण पाहतोय की कोल्हापूर महानगरपालिकेच्या या सगळ्या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला फक्त एकच जी जागा आहे ती त्यांची निवडून आलेली आहे। खरं तर काँग्रेससोबत त्यांनी युती केलेली होती आणि एकूण 81 जागांसाठी या सगळ्या झालेल्या निवडणुकीमध्ये फक्त 6 जागा आहेत त्या ठाकरे गटाला मिळाल्या होत्या। त्यातील एकच जागा विजयी झाल्यामुळं कुठेतरी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत रविकिरण इंगवले यांनीही पोस्टरबाजी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ईव्हीएम जिंदाबाद असा उल्लेख आहे। सध्या मी आहे दसरा चौकात आणि दसरा चौकातील याच सगळ्या परिसरामध्ये असणारं एक भलं मोठं पोस्टर जे आहे ते या ठिकाणी लावलेलं आहे। ईव्हीएम जिंदाबाद आणि खाली लिहिलेलं आहे की रविकिरण इंगवले जिल्हा प्रमुख शिवसेना ठाकरे गट। आपण पाहिलं तर खरं तर कोल्हापुरात नेहमीप्रमाणे पोस्टर वॉर आहे ते रंगताना पाहायला मिळते। एकीकडे महायुतीनं या ठिकाणी जे पोस्टर लावलेलं आहे त्यामध्ये काँग्रेसला कुठेतरी डिवसण्याचा प्रयत्न काल केला होता आणि कालच संध्याकाळी हा सगळे जे पोस्टर जे ते लावल्याचं आपल्याला दिसून येते। एकूण जर पाहिलं तर कोल्हापुरात हटके पद्धतीनं प्रचार आहे तो झाला होता आणि दुसरीकडे पाहिलं तर सध्या या पोस्टर वॉरवरून ठाकरे गट देखील नाराज असल्याचं पाहायला मिळते आणि ईव्हीएम जिंदाबाद कुठेतरी ईव्हीएमचा विजय झाला असंच रविकिरण इंगवलेला म्हणायचं असणार आहे। त्यामुळेच त्यांनी हा बॅनर लावल्याचं जे आहे ती चर्चा सध्या कोल्हापुरात सुरू आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी असा थेट सामना आहे तो रंगल्यानंतर बहुमत जे आहे ते महायुतीकडे गेलेलं आहे आणि त्यामुळेच नाराज असणाऱ्या ठाकरे गटानं खरं तर ही बॅनरबाजी केल्यानं चर्चेचा विषय ठरतोय। लागवी। सतेज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।